प्रश्न आहे, एका दूध केंद्रात गाईचे 725 लिटर व म्हशीचे 175 लिटर दूध जमा होते. जर त्यातील 650 लिटर दूध विकले गेले तर त्या दूध केंद्रात किती लिटर दूध शिल्लक राहिले? तर पहा, या दोघांची बेरीज करून आपल्याला हे वजा करायचं आहे. मग पहा, 25 आणि 75 म्हणून 100 होतं आणि हे 100, 200 आणि 700 म्हणजे अशा प्रकारे 900 लिटरमधून आपल्याला काय करावं लागेल? 650 वजा करावं लागेल. मग पहा किती येणार आहे? हाचा 1 9 7 गेले 2, 250 लिटर दूध इथे शिल्लक राहणार आहे. मग पहा, 250 दिले 1 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर पहा, 1.25 लिटरचे मिलीलिटर किती? 1.25 म्हणजेच किती? 1 लिटर आणि पाव लिटर. 1 लिटर म्हणजेच किती मिलीलिटर होणार आहे? 1000 आणि पाव म्हणजे 250. अशा प्रकारे 1250 उत्तर योग्य असणार आहे, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. पाव लिटर म्हणजे किती मिली? पहा, पुन्हा तेच प्रश्न विचारला आपल्याला. पाव म्हणजेच किती? 1 लिटरचा पाव भाग म्हणजे 250 मिली, हेच असणार आहे तुमचं योग्य उत्तर. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपल्याला पाव लिटर, अर्धा लिटर आणि